हे पाऊच बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्या आधी स्लिप नॉट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लिप नॉट टाकून झाल्यानंतर आता इथे टोटल तुम्हाला 45 चेन्स मिळून घ्यायचं आहे. ज्या मापाचं पाऊच मी इथे दाखवलं आहे त्यासाठी तुम्हाला 45 चेन्स मिळून घ्यायच्या आहेत. चेन्स विणून घेतल्यानंतर पहिल्या 3 चेन्स सोडायच्या आहेत आणि जी 42 वाली जी चेन आहे त्या चेनमध्ये डबल क्रोशेट बनवायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर उरलेल्या प्रत्येक चेन्समध्ये डबल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहेत. सगळ्या चेनमध्ये डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर तुमच्याकडे शेवटी टोटल 43 डबल क्रोशेट्स असतील. आता इथे मी या प्रत्येक चेन्समध्ये डबल क्रोशेट विणून घेतलेले आहेत. लास्टचा डबल क्रोशेट विणल्यानंतर आता 3 चेन्स घ्यायच्या आहेत आणि टर्न करायचं आहे. तर टर्न केल्यानंतर पहिले 3 डबल क्रोशेट सोडायचे आहेत. त्यानंतरचा जो गॅप आहे त्या गॅपच्या मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. त्या एकाच गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1, त्यानंतर 2 आणि 3. त्यानंतर पुन्हा पुढचे 3 डबल क्रोशेट सोडायचे आहेत आणि त्यानंतरच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. दोन आणि 3. त्यानंतर सेम शेवटपर्यंत तुम्हाला ह्याच पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे. 3 डबल क्रोशेट सोडून त्यानंतरच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. आता इथे मी शेवटपर्यंत बनवून घेतलेलं आहे आणि लास्टला आता हे 3 डबल क्रोशेट बनवते आहे. त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. आता टर्न केल्यानंतर हे जो गॅप्स दिसत आहेत आता त्या गॅप्समध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट विणत जायचं आहेत. टोटल प्रत्येक रोमध्ये 14 वेळा तुम्ही हे 3 डबल क्रोशेट्स बनवून घेतलेले आहेत. प्रत्येक रोमध्ये 14 वेळा ही गोष्ट रिपीट झाली पाहिजे. आता जितक्या हाईटचा तुम्हाला पाऊच पाहिजे तेवढे रोज तुम्ही रिपीट करून घेऊ शकता किंवा जर समजा तुम्हाला मोठ्या विड्थचा पाऊच बनवायचा आहे तर तुम्ही सुरुवातीला जास्त चेन्स घेऊ शकता. आता इथे मी हे टोटल 10 राऊंड्स बनवून घेतलेले आहेत. 10 रोज बनवून घेतलेले आहेत या साईजच्या पाऊचसाठी. त्यानंतर आता एक चेन घेऊन टर्न केलं आहे मी आणि पूर्ण ह्या 4 बॉर्डर्स ज्या आहेत रेक्टँगल्सच्या त्या तुम्हाला सिंगल क्रोशेटने बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी या 4 पण बॉर्डर्स बनवून घेतलेल्या आहेत. आता इथे हा तुमचा रेक्टँगल रेडी झालेला आहे. आता याला अशा प्रकारे तुम्हाला फोल्ड करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर आता
या बाजूने 1, त्यानंतर खालून 2 आणि पुन्हा साईडने 3, अशा तिन्ही बाजूने जॉईन करून घ्यायचं आहे सिंगल क्रोशेटने. आता इथे तुमचा हा पाऊच ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता मी ते हा फ्लावर ह्याला लावून घेते आहे. तुम्ही दुसरा कोणताही फ्लावर वापरू शकता किंवा मग बटनचा वापरसुद्धा करू शकता. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.